विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करत आहे। जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास, औखाप व पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले। हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक पौर्णिमा गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुगडे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालकमंत्री श्री अब्दुल सत्तार म्हणाले, महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासूनच राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे। आज आपले राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते। आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा करत असून देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा महत्त्वाचा वाटा आहे। आज आपल्या जिल्ह्याच्या स्थापनेचा देखील वर्धापन दिन आहे। विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करत आहे, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा 64वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आज येथे जमलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, कामगार बंधू, विद्यार्थी आणि पत्रकार यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले। यावेळी पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड पथक तसेच बँक पथकाने परेडचे शानदार संचालन केले। या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मुनगुल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर राजेंद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाहीन्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।